हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्या मनाची इच्छा स्वामी पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना. तर आज मी फुल ब्लॉग करत आहे. रोज रेसिपी अपलोड करत, ती रेसिपीचाच ब्लॉग आहे. तर आज आहे 15 ते 20 टिफिनची ऑर्डर. तर त्यासाठी मी आता आजची भाजी आहे चणा ग्रेव्ही. तर तुम्हाला मी त्याची पूर्ण रेसिपी दाखवते. 15 ते 20 जणांचं म्हणजे आपण किती मोजमापाने आपण व्यवस्थित सगळं साहित्य घेतो, सगळं वाटण किती ते मी तुम्हाला पूर्णपणे सविस्तरमध्ये दाखवणार आहे. तुम्ही पूर्ण बघा आणि जर तुम्हाला चांगला वाटला असेल हा व्हिडिओ रेसिपीचा, माझी मोजमाप वगैरे, तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की चांगले कमेंट्स करा आणि लाईक करा आणि शेअर देखील करा. तर चला बघूयात आपण पुढील रेसिपी. तर मी इथं वाटण वाटून घेतलेलं. तर ह्यामध्ये वाटणामध्ये मी खोबरा, कांदे घेतलेले 4 ते 5 मोठे होते कांदे. खोबऱ्याचे 2-2.5 वाट्या घेतलेल्या, लसूण घेतलेले 2 फुलं घेतलेली लसूणची, 4 ते 5 मिरच्या आणि अद्रकचा तुकडा. हे व्यवस्थित बारीक करून ह्यामध्ये मी भाजून घेतलेलं आहे वाटण. आणि ह्या साईडला आपले चणे देखील शिजलेले आहेत. कुकरमध्ये दाखवते. ह्यात मी चणे शिजवून घेतलेले आणि अगोदर मी बटाटे वेगळेच 2-3 शिट्यांमध्ये मी बटाटे वेगळे बॉईल करून घेतले. नंतर हे चणे मी बॉईल केलेले आहेत. साधारण हे चणे 1 ते 1.5 किलो असतील. तर आता आपण याचं मस्तपैकी बारीक वाटण करून घेऊया. चला. आणि वाटण करताना त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. नंतर तर आपण टाकणारच आहे वरून. वाटणामध्ये देखील थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. तर 2 वेळा माझं मिक्सरमध्ये हा मसाला निघाला आहे. आपलं वाटण झालेलं आहे. टोप भरून वाटण निघालेलं आहे. एवढं वाटण लागतंच तेवढ्या भाजीला. तर चला आता आपण भाजीला फोडणी देऊया. मी टोप ठेवलेलं आहे गरम करायला. तेल चांगलं तापलेलं आहे. त्यात हा खडा मसाला आहे. सगळं त्यात साहित्य आपण टाकून घेऊ. त्यात मी अर्धा कांदा चिरलेला आहे, तो टाकून घेते. आता जो वाटण केलेलं आहे तो मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. चांगलं तेलात याला आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचं आहे वाटण. 2-5 मिनटं चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊया. आता मी चांगल्यापैकी मसाला वाटून घेतला आहे. कलर पण तुम्ही बघू शकता. मसाल्याचा कलर देखील चेंज झाला. त्यात मी 2 ते 3 टॅमॅटो चिरून घेतलेली ती टाकले. ती 2 मिनिट आपल्याला ह्या मसाल्यात फ्राय करून घ्यायची. आता टॅमॅटो व्यवस्थित घेतलेली आहे आपण मसाला टाकून. आता मी लाल तिखट मसाला टाकते. चार ते 5 चम्मच मी लाल तिखट मसाला टाकते. तुम्ही तुमच्या तिखटीनुसार ऍड करू शकता. हळद,
आता चांगले मसाले आपल्याला तेलामध्ये हे देखील फ्राय करून घ्यायचे, नाहीतर त्याचा घुमट वास येतो. एक मिनिट जरा तेलामध्ये आपल्याला याला चांगलेपैकी फ्राय करून घ्यायचेत मसाल्यांना. मी माझ्या अंदाजे म्हणजे जेवढी मला ग्रेव्ही ठेवायची आता ती त्या आटून हे होणार आहे, त्या अंदाजे मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे. आता आपण याला मस्तपैकी शिजून घेऊया. बटाटे आता ॲड करायची नाही, पुढची प्रोसेस मी पुढे सांग. आता याला एक कड आलेला आहे. ह्यामध्ये मी घरगुती गरम मसाल्याची पूड केलेली आहे घरगुती, तर याची देखील मी रेसिपी सांगेल पुढे, ती ॲड करून घेऊयात. हे नंतर आपल्याला गरम मसाल्याची पूड टाकून घ्यायची. आता याला देखील मस्तपैकी तरी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता शेवटी आपल्याला बटाटे ॲड करून घ्यायचे. ही अगोदरच ॲड नाही करायची, जेणेकरून ह्यात सगळा चुरा होईल. बटाटे ॲड करून घेतलेली आहे आणि फक्त 1 ते 2 मिनटं याला फक्त आपल्याला ह्यामध्ये शिजवून घ्यायचे, कारण की आपले चणे देखील शिजलेले आणि बटाटे देखील शिजलेले आहेत. जास्त नाही तर त्याचा चुरा होईल, त्यासाठी 1-2 मिनिट फक्त याला 1-2 कड आले की होईल. आता मस्तपैकी भाजी आपली रेडी झालेली आहे. वरून थोडीशी आपल्याला कसुरी मेथी टाकून घ्यायची आणि तरी देखील बघू शकता मस्तपैकी आलेली आहे. मिक्स करायचं बस. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी, वाटण बिटन काढण्याची प्रक्रिया हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि भरभरून प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. तोपर्यंत भेटूया आता पुढच्या रेसिपीसाठी.